जय शिवराय, जय महाराष्ट्र। सगळ्या मराठी बांधवांना मी आज लेट का होईना आणि अशी व्हिडिओ आज बनवणार आहे की तुम्हाला तंतोतंत माहिती देणार आहे। आवळ्याबद्दल पुण्याहून फोन आलता मला की बा आवळ्याबद्दल तुम्ही आजपर्यंत कोणी जे माहिती सांगितली नाही आहे ते माहिती सांगा। हे माझ्या शेतातलं आवळ्याचं झाड आणि याची खासियत जी आहे हे सर्वांनाच माहीत आहे की आवळा कशा कशावर काम करतो, पण काही काही नवीन जन्मलेले असतात की कुठल्या माहितीमुळे थांबत नसते माहिती आणि माहिती अर्धवट मिळते, त्यामुळे आवळा हा आपल्यासाठी किती गुणकारी आहे हे माहीत नाही आहे। पण आता या महिन्यामध्ये आवळ्याला खूप आवळे असतात आणि या आवळ्याला का आवळे येत नाहीत मी तुम्हाला हेही सांगतो। कारण की हा आवळा वांजोटा निघाला, वांजोटा म्हणजे शुद्ध भाषेमध्ये नर, आणि या जागेमधला एवढा गुणधर्म आहे की ते हे गोंदन आहे। या गोंदनला गोंदन लागत नाही, आवळ्याला आवळे लागत नाही, आणि हे जांभुळी आहे, या जांभुळीलाही तुम्ही पाहू शकता कधीही जांभूळ लागणार नाही। आता या जागेमधला पावर काय हे लक्षात येत नाही, काय याचा परागीकरणामुळे कुठला दोष होत आहे हे लक्षात येत नाही आहे। तर आज हे 17-18 वर्षाचं झाड आहे, अजूनही याला आवळा कुठंच लागलेला नाही आहे। तर आज आपण पाहू आवळ्याचे गुणधर्म। तर हे आवळ्यावरती गुंज आहे, गुंजीचा वेल आहे, ब्लॅक गुंजीचा। आता आवळ्याचं आपण सुरुवात जर करायची असली तर तुम्हाला मी आवळ्याबद्दल एकच माहिती सांगतो की आवळा हा भारतामध्ये कुठल्याही, आणि थंड प्रदेश होतो की दमट प्रदेश होतो, कुठल्याही प्रदेशामध्ये आवळा हा येतो। तुम्ही हल्ली राजस्थानमध्ये जरी गेले तरी आवळा हा खूप चांगल्या प्रमाणात आवळा येतो। तर आवळ्याच्या मध्ये जर विशेषतः जर पाहिलं तर ज्यावेळेस आवळ्याला आवळे येतात त्या आवळ्याचंही आपण लोणचं वगैरे बनवतो आणि याचा मुरब्बाही चांगल्या प्रकारे होतो, आणि कार्तिक मासमध्ये यांना फळे लागतात हे सर्वांना माहीत आहे। पण आपण आपल्याच्या मागे काही आपल्या काही फळं लागले नाही आहेत याला, कारण की आम्ही तुम्हाला पहिला सांगितलं की हा नर जातीचा निघलेला आहे, आणि जी संपूर्ण माहिती आजपर्यंत जे कोणी सांगितली नाही ते माहिती मी पुरवतो। भलाही सांगितली असेल कोण तर ते देव जाणे, पण माझ्या लक्षात तर आजपर्यंत सांगितली नाही। पण माझी माहिती कशी आवडते काय आहे ते तुम्ही पूर्णपणे मला सांगा की खरोखर पूर्ण माहिती सांगितली का मी। काही राहिले असेल तर कमेंटमध्ये सांगायचं की महाराज अजून काही राहिलं असेल तर सांगा। तर आवळ्यात ह्या 2 जाता असतात, प्रामुख्याने लक्षात ठेवा, एक जंगली आवळा आणि हा आपला क्राफ्टेड आवळा असते। आता हा एक आवळा, तर तो जो जंगली आवळा असतो तो एकदम पांढरा शुभ्र असतो, आणि नवीन विशेष म्हणजे आवळ्याचा जो आपण त्याला आवळ्याच्या खोडाला या खोडाला आपण आणि इथं असे डच्चू वगैरे करतो, या डच्चूमधून जो डिंक निघतो तर तो सफेद कात म्हणूनही ओळखल्या जाते। लक्षात असू द्या, महिलांच्या योनी मार्गाचं इन्फेक्शन असो का गर्भाशयाच्या ओवरीमधले बिंबाच्या काही इन्फेक्शन असो, त्या या डिंकापासून पूर्णपणे नाहीशी होते। आणि जे या फळापासून आपल्याला फळं मिळतात, जे सुकलेले आवळे असतात त्याला वाटू बारीक बारीक वाटून घ्यायचं, चांगलं लाकड आपलं याच्यावर खलबत्त्यामध्ये ठोकठाक करायचं, नाहीतर आपलं पाटा जो असते पाटामध्ये पाणी टाकू वाटायचं। आणि कसलाही नागिनचा आजार असो, मी जास्त नागिनची गॅरंटी घेत नाही, कारण नागिन हा थांबू पुन्हा वापिस येतो, पण बऱ्याचपैकी 80% त्याचं निवारण होऊन जाते जो तुमचा नागिन आजार आहे त्याच्यामध्ये। लक्षात असू द्या, नागिन आजारासाठी सुक्या आवळ्याचं पाणी टाकू असा लगदा बनायचा आणि तो अंगाला लावायचा। आणि चरक स्वामी आणि रावण संहिता, वांगभट यांनी त्रिदोषमध्ये आवळ्याला हे महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, अमृता समान। आता वनस्पती सगळ्यात चांगल्या आहेत, कोणाच वनस्पतीला आपण नाही म्हणत, पण जे काही पोटापासून आजार उद्भवतात ते आजार म्हणजे त्रिदोष आपले समतल जर नसले तर समप्रमाण जर नसले तर लक्षात असू द्या आपल्याला व्याधी तयार झालेले आहे। आणि हे व्याधी त्रिदोष हे खाली वगैरे ज्याचं ते लेवल आहे ते जर कमी जास्त व्हायचं कारण जर असेल तर आपलं
पोट, आणि पोटाला कारणीभूत आहे आपलं तोंड. सर्व काही माणूस पथ्य पाळेल. तुम्ही दारूची पथ पाळसान, बायकोपासून दूर राहसान, लोकांपासून दूर राहसान, पण खाणं म्हटलं म्हणजे खाण्यापासून कोणी दूर राहत नाही. खाण्याची पथ्य म्हणजे पथ्य पाळावंच लागेल. तुम्हाला किती काही सांगितलं की दारू नका पिऊ, काही नका करू, तरी पण तुमचं तोंड मुकाटानं बसत नाही. आणि हे तोंडच सर्व आजारांना पहिल्यांदा निमंत्रण देते. त्यासाठी तोंडावर नियंत्रण ठेवा. तोंडावर नियंत्रण ठेवलं तुम्ही तर भांडणं वगैरे आणि चिंता या सर्वांचा नाश तोंडापासूनच होतो. लक्षात ठेवा. तुम्ही चिंता तुमची पूर्ण भयमुक्त राहसान तुम्ही. आणि जे खासान, म्हणजे म्हणायचा मतलब मला एकच आहे की तुम्ही तुमच्या तोंडावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला सोरायसिस सारखे आणि गंभीर आजार, आता शुगर वाढलेली आहे, इन्सुलिन्स काम करून येत राहिले, इन्सुलिनचे पेशी काम करत नाही आहेत, तर याच्यासाठी तुम्ही तोंडावर नियंत्रण ठेवा. आपोआप तुमच्या पोटावर नियंत्रण राहते. आणि पोटावर नियंत्रण राहिलं म्हणजे तुमचे वात, पित्त, कफ यांचं बॅलन्स हे तुमचं राहणार आहे. नाहीतर मग तुम्हाला असं वाटत असेल की आपण आवळा, त्रिफळा, चूर्ण, आवडा हिरडा, बा हिरडा जर तुम्ही हे करून किती चूर्ण खाल्लं तर तुमचं तात्पुरतं मेंटेनन्स होणार आहे. तुम्हाला शेवटी तुमच्या तोंडावर लगाम द्यावाच लागेल. विचार करा, जनावरं जर संध्याकाळच्या पायरी खात नाहीत आणि बागल करतात रात्री 9च्या समोर, मग जनावरापेक्षा जर आपण जर 2 पायाची जनावरं जर बाहेर जात असेल या निसर्गाला, तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणची नाही की आपण आपल्या शरीरासाठी जर काही करू शकत नाही तर मग मुख्य जनावर पुरले. तर सांगायचा एकच विषय आहे मला की तुम्ही आपल्या काळजी घ्या शरीराची. खास करून 35 वर्ष ओलांडले ना तुम्ही वयाचे की समजून झाला तुमच्या मागं आरोग्याची हानी चालू झालेली आहे. तर शक्यतो एकच लक्षात ठेवा माझ्या संदेशातून, तुम्ही पोट कधी खराब नका होऊ देऊ. पोट हे तुमच्यासाठी फार हानिकारक आहे. कमीत कमी तुम्हाला नाही काही तर तुम्हाला वात तर उमयते, हे मी तुम्हाला 100%, आणि ॲसिडिटी हे तुम्हाला उद्भवते. त्यासाठी सांगतो की तुम्ही आवळा, हिरडा या चूर्णाचं चूर्ण बनवा. तुम्हाला माप लागलं तर माप मी सांगेन. कमेंटमध्ये विचारायचं मला माप किती लागते काय. तुम्ही जर कमेंटमध्ये मला विचारत गेले तर मी खुशीनं तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकतो. आता जसं पुण्याच्या ज्या माऊली होत्या त्या माऊलींनी सांगितलं की बा आवळ्याविषयी सांगा तुम्ही थोडं, तर अजून तुम्हाला त्याच्यापेक्षा, आणि आवळा जो आहे खायला त्याच्यात सर्व गुण आहेत. तिखटही आहे, सारक म्हणजे तुटट वगैरे मिठासारखा लागते, आणि कळवटही लागते थोडा, आणि खारट वगैरे आहे, आणि थोडा फिक्का फिक्का लागतो. पण जो तुम्ही गावरान आवळा खाल्ला तो 1 नंबर. कारण त्या गावरान म्हणजे जंगली आवळा, त्या आवळ्यामध्ये तुम्ही खाल्लं तर असं तुमचं घसा बसल्यासारखा होतो. कारण की त्याच्यात जे तुम्हाला व्हिटॅमिन्स वगैरे लागतात कफासाठी, वातासाठी आणि पित्तासाठी, ते सर्व त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. आणि त्याच कारणानं तुम्ही जे खाता, आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही शरबत वगैरे पिलं तर तुम्हाला शीतलता मिळतो पूर्ण शरीराला. आणि हा व्याधीनाशकही आहे. आणि जे रुचक असते आपल्याला, समजा काही एखादा पदार्थ वगैरे बरोबर लागणे, जीपीला चव जाते, तर त्याच्यासाठी बी मस्त रुचक आहे 1 नंबर. आणि रक्त, पित्त, प्रमेह जे आहेत तुमचे, विष असते, आणि अंगामध्ये ताप असते, बद्धकोचा सुजन असते, काही शोध जो असतो अंदर आतड्याचा सुजावट, आणि ताण लागलेली असतं कधी कधी, तर या ताणीसाठी तर कधी आवळा सोबत असू द्या तुम्ही. आणि तुम्ही आवळा तोंडामध्ये ठेवला की तुमचं ताण हरवलेली जाते. जर ज्यांना आवळा नाही सापडत तर कमीत कमी आवळ्याचे पानं जरी सोबत ठेवले तरी तुम्हाला फार चांगला आहे. रक्तविकारामध्ये तर याचा हात कोणी नाही पकडत. तुम्ही आवळाचं सेवन नेहमी असू द्या. निदान कमीत कमी हिवाळ्यात तुम्ही 4 ते 5 आवळे तरी खा. नाही कोण गोरगरिबांना मिळत नसेल समजा, आम्हाला शेतकऱ्याला भेटते त्याचा काही वांधा नाही आहे, पण आवळा खा तुम्ही जर 4-5 आवळे जर तुम्ही या कार्तिक मासमध्ये जर खाल्ले तर फार चांगला. तुम्हाला 12 महिने त्याचा पावर पुरतो. कारण निसर्गानं ठरवून दिलेलं आहे कोणाला काय पाहिजे, त्या निमित्तानं बरोबर निसर्गाचं जे सायकल बनलेलं आहे ना, ते सायकल आपल्याला काहीतरी दर्शवते. हे लक्षात ठेवायचं की हे आपल्यासाठी आलेलं आहे आणि हे याचा उपयोग घ्यायचा. तर जे भग्न साधनकर जे असतात, धातुवर्धक असतात, आणि डोळ्यासाठी आवळा 1 नंबर मानलेला आहे, म्हणून याला अमृत असे म्हणतात. आणि याला शरीरावर जर लावलं तर जे तुमची शरीराची लव वायवरची म्हणजे कांती, कोणी वदरचं पहिलं चमडं म्हणते त्याला कात, ते कांतीवर्धक आणि चमक येते. शिवाय तुम्हाला मी सांगितलेलं पित्त, कफ, प्रमेह, विष या त्रिदोषक नाशक आहे आवळा. आणि याचा जर उपयोग जर तुम्हाला खरोखर माहीत असेल
तुम्ही आणि व्यतिरिक्त कमेंटवर सांगू शकता. आणि जे सर्व प्रकारचे ताप आहेत त्याच्यावर जर तुम्ही वाढलेला आवळा, लक्षात असलेला उपाय सांगतो मी, सर्व प्रकारच्या, जीर्ण ज्वर असो की शीत ज्वर असो की कुठलाही ज्वर असो, तर सुकलेले आवळे, चित्रकाची मुळी आणि छोटी हरळ, पिंपळ, अजून शेंदमीठ त्याच्यामध्ये चवीसाठी, हे सगळं तुम्ही समप्रमाण घ्या तुम्ही सब भाग आणि मस्त याचं चूर्ण बनवून ठेवा. याला काय करायचं, ज्या वेळेस ताप तुम्हाला चढ उतार होते तर याला काय करायचं, गुळ घ्यायचा. जर खोकला जर असेल तर याला तुम्ही गुळामध्ये तुम्ही याच्या गोळ्या बनवायच्या आणि त्या गोळ्या खाऊन घ्यायच्या, पण पाणी पियाचं नाही. गुळ जर मिक्सिंग करून जर तुम्ही या चूर्णामध्ये केलं तर पाणी वगैरे पियाचं नाही. आणि नंतर जर तुम्ही तसं जर बिना गुळाचं जर खात असाल चूर्ण तापीमध्ये, तर तुम्ही निश्चितच तुम्ही पाणी घेऊ शकता. आणि त्याची जर दुसरी विधी आणखी सांगतो तुम्हाला, त्याची दुसरी विधी जर केलं तर सुका जो आवळा असते आपला वाढलेला, आणि चित्रकाची तुम्हाला मूळ सांगितली, तर हे जळ जे आहे ते मूळ आणि छोटी हरळ आणि पिंपळी जी आहे ते पिंपळीचा काळा बनवायलाही चालते तुम्हाला. यालाही जर तुम्ही एकदम साध्याप्रमाणे जर तुम्ही हे केलं तर अवश्यच तुमचा ताप हा उतरेल. आणि हा प्रयोग तुम्ही खरोखर करून पहा की कोकाटे वैद्यांनी जे सांगितलं हे माहिती खोटी आहे की कशी आहे. आणि ज्याला अरुची आहे, तोंडाला चव नाही काही नाही, त्यानं काय करायचं, आवळा उकळ्याचा त्या जिरं, काळी मिरच आणि पिपळ, अजून धने आपले, त्याच्यामध्ये थोडीशी चवीसाठी सोंठ वापरायची, शेंदे नमक आणि थोडासा 1-2 मिरा घ्यायचा. आणि याचं काय करायचं, तुम्ही याच्या गोळ्या बनवून तुम्ही खिशामध्ये ठेवायचं. जसं ते इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणता ना कॅन्डी वगैरे, हे आपली आयुर्वेदामध्ये बनलेली कॅन्डी. कुठंही बनवा तुम्ही आणि जिथं लागलं तिथं तोंडामध्ये टाकून द्यायचं. तुमचा तोंडाला चव येणार, हे 100% कारण. आणि दुसरे एक सांगतो तुम्हाला, वातपित्त आहे तर म्हणजे या त्रिदोषनाशक असल्यानं हा लक्षात आलंच असेल, हुशार जे आयुर्वेदांना ओळखतात की हे मग प्रत्येक बिमारीवर आवळा चालतेच, मी 100% सांगतो. आणि खाजीवरही या सुके आवळे जे असतात ना आपले, यांना जाळायचं आणि याची जे राख आहे, हे राख खोबरेल तेलात मिक्स करून तुम्ही अंगाला लावा, तुमची खास थांबेल. खाजीसाठी खूप सारे तज्ज्ञ आहेत, चर्मरोग बसलेले आहेत, लाखो रुपये गमावून राहिले सोरेसिस सारखे याच्यावर. मी पुन्हा एका सोरेसिसची गॅरंटी घेत नाही, पण तुम्हाला नॉर्मल खाज वगैरे आहे ते करतो मी कंट्रोल, यानं होते, हे तुम्ही करून पहा. आणि श्वासासाठी जर तुम्हाला लागलं तर आवळ्याच्या रस काढून ठेवायचा आणि त्या रसात सहद आणि पिंपळी टाकून तुम्ही फक्त त्याचा 1 चमचा घ्या. तुमचा खोकला वगैरे आणि तुमचा आवाज आणि स्वरभेद असतात ना काही जणांचे, असा आवाज फाटल्यासारखा होता, तर याला काय करायचं, गाईच्या दुधामध्ये सुकलेल्या आवळ्याला डुबून ठेवायचं, नाहीतर त्याची पावडर, आणि ते दूध तुम्ही अर्ध्या 1 तासानं खा, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी दही झाल्यावरही तुम्ही खाऊ शकता. कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. तुम्हाला असं वाटतं असेल बा काही परिणाम होतात, तर माझा आजचा व्हिडिओ खूप लांब होणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आजचा व्हिडिओ जो आहे ना खरोखर लक्षपूर्वक ऐका, त्यातले उपयोग काय सांगितले तुम्हाला ते उपयोग बघा, आणि नंतर कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही की गुरुजी असा तुमच्यामुळे फरक पडला. कारण जेणेकरून मला कमेंटमध्ये तुम्ही काही प्रश्न विचारले तर मी जरा 2 पुस्तकं उघडू का बुद्धीला चालना मिळण्यासाठी तुमच्यापासून मला फायदा मिळेल. आणि राहिलं वातावर सुक्या आवळ्याचं पावडर जे आहे ना, एरंड्याच्या तेलात भाजल्यावर काय करायचं, एरंड्याच्या तेलाला चांगलं भाजायचं, जोपर्यंत असं काळपट होत नाही, त्याचा सेंट जरा जळल्यासारखा येत नाही. जळल्यासारखा आला म्हणजे आपलं कढईमधून काढून घ्यायचं. आणि लक्षात असू द्या, कढई आपल्याला जलमरची कुठंच चालणार नाही, स्वस्त भेटते तर जलमरच्या मागे धावू नका. तर लोखंडाच्या कढईमध्ये घ्यायचं आणि याचं तुम्ही गरम पाण्यासोबत मस्त सकाळ संध्याकाळ 1 चमचा तुम्ही घेऊ शकता. आणि हे घेतल्यावर तुम्ही 1.5 तास काहीच खायचं नाही. तुमची क्रिया जे गेलेलं पोटातमध्ये पाणी आहे ते आतड्यामध्ये जाऊन सूक्ष्म जे छिद्र आहेत ना, त्या सूक्ष्म नलिकांना प्रत्येकांना घाण काढत आपलं मलमार्गाद्वारे विसर्जित करून टाकते. आणि दुसरं जर विचार केला तर त्याचा एक अजून कुठला तरी प्रयोग होता चंदनामध्ये,
म्हणजे असं चंदनाचं जे तेल येते बघा, महाग आहे चंदनाचं तेल, जवळपास 25 ml तेल 4-4.5 रुपयापर्यंत ओरिजिनल मिळते. तर त्याचा एक थेंब घ्यायचा आणि आवळ्याची 1 चम्मच पावडर आणि 1.5 चम्मच शहद घ्यायचं. याच्या गोळ्या बनवून तुम्ही खाल्ल्या ना, तर तुमचं जे आतड्यावर आलेली सूज, जसा अल्सर, याच्यामध्ये खूप प्रमाणात आराम मिळतो. आणि जास्तच जर तुम्ही लगातार सेवन जर 3 महिने केलं, तुम्हाला 15 दिवसाच्या पुढे याचे रिझल्ट येणं चालू होतात. आणि जो महिलांना आजार असतो प्रमेह वगैरे, त्या प्रमेहासाठी आवळ्याचा रस किंवा सुकलेले आवळे जर असले तर त्याचा काढा करायचा. पण तो काढा हळदीसोबत द्यायचा किंवा शहदासोबत. तुमच्या प्रमाणावर तुम्हाला हा रामबाण मी इलाज सांगतो. कृपया करून कमीत कमी माणसाने जर नाही सांगितलं तर महिलांसाठी मी सांगितलेला आजार आहे. महिलांनी लक्षपूर्वक ऐका आणि याचे रिझल्ट सांगा मला. माऊली, आता हातचा व्हिडिओ मी आता उभं राहून काढत आहो, थोडा आराम करतो आणि तुम्हाला 2 मिनटामध्ये पुन्हा व्हिडिओ सांगतो पाणी प्यायल्यावर. तर माऊली, अजून तारुण्य पिटिका असतात, नवीन नवीन वयामध्ये आलेले मुली असतात आणि काही सरीसवाल्याच्या बायका ज्या असतात, त्यांना तोंड चेहरा म्हटलं की नाही चांगला निपक ठेवा वाटते. तर आजपर्यंत त्यांना चांगल्या मोठमोठ्या नामांकित कंपनीच्या 7-7, 8-8 हजार रुपयाच्या 100 ग्रॅम भेटणाऱ्या ट्यूब वापरतात, लोशन वापरतात. तर तुम्ही आज माझा हा प्रयोग वापरून बघा. आवळ्याची पावडर आणि शहद तुम्ही चेहऱ्याला लेप करा आणि तुम्ही बिलीव करसाल आणि सांगसान स्वतःहून की येत्या 2 दिवसामध्ये तुमचा चेहरा हा चमकदार होणार आहे. चमकदार आणि मुरमं दिसणार नाहीत आणि सुसज्ज असा चेहरा राहणार आहे. कुठले केमिकल लावू नका. याच कारणाने मी सांगतो की तुम्ही या नियमाचं पालन करा, नित्य पालन करा. तुम्ही चेहऱ्यावर तुमचं एकही तुम्हाला याच्यावर मुरूम वगैरे दिसत देणार नाही, काळे डाग नाही शिवणार आहे. आणि चेहरा तुमचा जसा 14-16 वर्षाचे मुलं राहतात तशा प्रकारचा चेहरा तुमचा निजळ, बिलकुल निर्मळ असा चेहरा राहील, गुलगुलीत चेहरा राहील, चमकदार. हे बघा, हे जे मी उपाय सांगतो आजपर्यंत सखोल असा उपाय मी सांगला आहे, माझ्या गुरूंनी सांगितलेले उपाय आहेत. आज मी यासाठी उपाय प्रदर्शित करतो की जाऊ द्या, एक वेळेस तरी कोणतरी एक जरी कमेंट केली मला या व्हिडिओवर तरी माझ्यासाठी खूप आहे, ते लाखोच्या बरोबर आहे. आणि डोळ्यासाठी राहिलं, डोळ्यात जी आग होते ना, आपल्या आग होते, कधी कधी आपण म्हणतो डीट लागली, नजर लागली, तर त्याचं जे उष्णता वाढते, डोळ्यामधली आग होते. तर सुकलेले आवळे रात्री पाण्यामध्ये काय करायचं, टाकून ठेवायचं आणि सकाळी त्या आवळ्याचे जे पाणी आहे ते पाणी त्यानं डोळे धुवायचे. नाहीतर तो आवळा काय करायचा, असा वाट्याचा आणि डोळ्याच्या पापणाऱ्या अवतीभोवती लावून द्यायचा. याने 1 घंट्यानंतर कमीत कमी तुम्ही ते आंघोळ करायचं. रात्र समजा डोळे धुवून काढायचे, उठल्याबरोबर काहीच करायचं नाही, डोळे धुवायचे नाहीत, काही ते डोळे रातचे जसे भाषे पडलेले आहेत तसे डोळे राहू द्यायचे. आणि हा रातभराचा भिजलेला आवळा उगाळून त्याच्याभोवती आपण काय करायचं, लेप देऊन द्यायचा. आणि डोळ्यातही आवळा गेला तर काही टेन्शन नाही, काहीच नाही होत. आणि हे लावल्यानं तुमचं हमेशासाठी जे आहे ना, तुमचे डोळे एकदम थंड राहतील. आणि कोंबडीचं अंड कसं असते तसे पांढरे शुभ्र डोळे होणार आहेत तुमचे. थोडी डोळ्यातून घाण निघेल तर निघू द्या, असली नसलेली घाण तुमची 5-10 वर्षाची निघून जाईल. आणि पित्तावर ज्यांना खूप ॲसिडिटी आहे तर सुक्या आवळ्याची पावडर काय करायचं, 2 चमचे समजा जर सुके पावडर जर घेतली त्याच्यात 4 चमचे तुम्ही आपलं देशी गाईचं गावरान बिलकुल तूप घ्यायचं आणि थोडं त्याच्यात साखर टाकून खायचं. आणि त्याच्यावर बिलकुलही काही पाणी वगैरे घ्यायचं नाही. तुमचं पित्त कायमचं बनवून घ्या. ॲसिडिटी कोणची गोळी घेऊन तुम्ही तुमचे हार्टमध्ये ब्लॉकेज करू नका, विनाकारण फुफ्फुसाला त्रास देऊ नका, हार्टला देऊ नका. हार्ट ब्लॉकेज झाल्यावर तुम्हाला समजते तुमच्याजवळ किती एकर वावर आहे आणि तुमचा किती पगार आहे. तुम्हाला तुमच्या पायथ्याशी कालभैरव हे हमेशा दिसतील. ज्या दिवशी तुमचा पैसा सरला त्या दिवशी डॉक्टर तुम्हाला एकच म्हणते, आता या पेशंटला कुठं काही जमत नाही. आणि जोपर्यंत पैसा आहे तर तोपर्यंत तुमचा पेशंट जमते डॉक्टरजवळ. म्हणून म्हणतो ह्या ज्या मूळ गोष्टी आहेत तुम्ही या मूळ गोष्टीवर भर द्या, जेणेकरून तुमचं आरोग्य एकदम सुखी राहिलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला हार्ट ब्लॉकेज झाले, काही झालं तर तुमचे लेकरं तर वनवाशी पडलेच, लक्षात असू द्या. तर त्यासाठी म्हणून आलो, तुम्ही नियमाचं पालन करा. आवळा हा 1 नंबर आहे आणि गोरगरिबांसाठी विकत घेऊ शकतात. काही तुम्हाला 500-700 रुपये किलोचा नाही आहे. एखाद्याच्या इथं जायचं, ताजे आवळे 20 रुपये 30 रुपये किलोनं भेटतात. आणि ते सुकून ठेवून द्यायचे, 12 महिने आपल्याला पुरतात. आणि नमकमध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून त्याला बुरशी नाही लागणार.
आणि जर तुम्हाला जर लागलं तर उन्हाळा लागतात कोणाला, गरम मुतल्यासारखा होते माणूस, की लघवी एवढी गरम येते की खूपच गरम येते. आणि त्यामध्ये जर लघवीने जर तुम्हाला पिवळट कलर घेतला, समजा झाला तुमची पाण्याची शरीराची पातळी कमी झाली, तर या आवळ्याचा रस काय करायचं, या आवळ्याचा रस घ्यायचा, एका आवळ्याचा रस आणि एका एकूण ऊसाचा रस असं मिक्स करून एका ग्लासमध्ये तुम्ही मस्त असं चम्मच टॉनिकसारखं चमचानं एक ग्लास, हा जो पाव भरायचा असतो, हा जवळपास तुम्ही 10-15 मिनिटांनं समाप्त झाला पाहिजे असं प्यायचं. तुमचं ऊन उतरून जाईल. कधी कधी कोणाच्या नाकातून काय ते ब्लड, आपलं जे रक्त आहे ते रक्त निघते. तर काय करायचं, सुकलेले आवळे जे असतात ना, याची पावडर आहे ना, याच्यात घ्यायचं राहतं, आवळे तळून घ्यायचे तुपामध्ये, आणि मस्तकार काय करायचा, याचा लेप लावून द्यायचा. तुमचं नेहमी जे ब्लड येते ना नाकामधून, उन्हाळा तपल्या की नाही, टेम्परेचर वाढते, बॉडीला सहन होत नाही, ज्याची शीत प्रवृत्तीची बॉडी असते ना, शरीर, त्याला ऊन सहन होत नाही, तर नाकामधून ब्लड हमेशा येत राहते. तर त्याच्यासाठी हा एक नंबर उपाय आहे, हा करून पहा मित्रांनो. आणि जे शरीराची तुम्हाला मी पहिलं सांगितलं, जर काच चांगली चमकदार करायचं असेल तर तुम्ही जे आवळा तुम्हाला सांगितला, हा दोर पिसून तुम्ही काय करायचं, भिजायचा, अंगाला लावायचा. आणि आजपासून तुमचे कोणाचं 10 रुपयाचं साबण असेल, कोणाचं 50चं असेल, आणि 2,500-2,500 रुपयापर्यंत तुमचे साबू बनलेले आहेत, जे मेड इन इंडियाही नसतात आणि बाहेर देशातून येतात. तुम्हाला सांगतात ॲडव्हर्टाईज करू तुम्ही एक आवळा खर्च करा, 10 रुपयाचा आवळा तुम्हाला 5 दिवस जाणार आहे. तुम्ही तो घासू तुम्ही अंगाला लावा आणि सांगा मला त्याचे रिझल्ट, की खरोखर कात एक नंबर वाटलेली आहे. महिलासाठी तर महिलांना वाटते की आपण चांगलं दिसावं, नवीन तारुण्य मुलींना वाटते चांगलं दिसावं, तर तुम्ही हा प्रयोग फक्त चेहऱ्यावर करा आणि मला सांगा की तुमचा चेहरा कसा तजेदार टवाना होतो. बिलकुल तुम्ही एकच म्हणसान की नाही, वैद्य गुरुजींनी आज आपल्याला जो सल्ला दिला हा एक नंबर आहे. आणि जर तुमचं शरीर जे समजा असं तुम्हाला जर असं वाटते कपकपी, जसं पिल्या होतो, कोणाला जॉइंटिस वगैरे होतो ना, त्याच्यामध्ये कसं असा लटलटी येतो, तर अशक्तपणा वाटत असेल, तर तुम्ही आस्कंद जो आहे ना, आस्कंदाचं चूर्णन, आणि जर आस्कंद म्हणजे म्हणायचं म्हटलं शुद्ध भाषेमध्ये त्याला अश्वगंधा म्हणतात, तर या अश्वगंधा आणि आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडरही जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेतलं, तर तुम्हाला कुठलेही अशक्तपणा राहणार नाही आहे. चॅलेंज के साथ बोलतो, आणि यातला एकही नुकसा खोटा होणार नाही. तुम्हाला लागले तर तुम्ही व्हॉट्सअपवर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहीतच आहे, जो माझा नंबर दिलेला आहे तोच माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कुठलेही प्रश्न विचारू शकता, पण शक्यतो तुम्ही व्हॉट्सअपवर न टाकता तुम्ही कमेंटमध्ये टाका, जेणेकरून 10 लोक बघतील आणि त्यांचा रिप्लाय मिळेल. मी काही वगैरे पैसे वगैरे घेत नाही, पण जिथं वनस्पती जे दुर्मिळ असतात, कारण मलाही कुठे हिंडा लागते तर त्याचा खर्च लागते, तर तुम्हाला तेवढं द्यावं लागेल. पण इतरापेक्षा नाही आहे की दुकानामध्ये तुम्हाला 500ची वस्तूची मी 5,000 देईन, ते नक्कीच तुम्हाला 150 रुपये 200 रुपयापर्यंत मी मदत करेल, जसे झाले तशी. अजून कोणाला संडास वाटे, रक्त वगैरे पडते, तर त्याच्यासाठी तुम्ही आवळ्याच्या रसात शहद आणि तूप, बघा, शहद आणि तूप जर दुधाच्या सोबत दिलं तर कुठलाही परिणाम, म्हणजे म्हणायचा मतलब त्याचे शारीरिक प्रकृती आणि रक्तसंडास जे आहे ते बंद होईल. पण काही आता कमेंटमध्ये बोलणार आहेत की शहद आणि तूप विष सांगेल आहे. मान्य करतो मी, आपण सुश्रुत स्वामी वांगभट यांच्या समोरची कधी नाही, कारण त्यांच्यापासूनच आम्हाला प्रेरणा मिळाली. पण कुठं जहर जे असते ना, तर जहरही अशा गोष्टीवर विलाज बनते की जे डॉक्टर लोकांच्यांनाही जमत नाही, ते आयुर्वेदमध्ये करू शकतात. म्हणूनच म्हणतो मित्रांनो, मी जे सांगितलेलं आहे पूर्ण खरं आहे आणि प्रत्येकानं कमेंटमध्ये सांगावे. मी तुम्हाला यासाठी सांगितलं, शहद आणि जे तूप आहे आपलं घी, गावरान गाईचं, हे दुधासोबत घेणे आवश्यक आहे, तर तुम्हाला त्याचे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे. हे बघा, एवढं मोठं झाड आहे, आवळे येत नाहीत, जीव तुटते माणसाचा. पण आता आवळ्यावर तुम्हाला खूप सारी माहिती मी सांगितली. आणि याच्यामध्ये जर समजा आता कोणाला शारीरिक दुर्बलता असते, लिंगाविषयी टायमिंग कमी असतो, शीघ्रपतनाची सवय लागलेली असते. आता शीघ्रपतनाची सवय आता सर्वांनाच माहीत आहे कशी काय लागते. तर आपल्या यौवन स्थितीत जे आहे तो आपण तारुण्यामध्ये तर खूप अनैसर्गिक कामं केल्यामुळे
हे कर्म तुम्हाला भोगा लागतात माणसाला, हे निश्चितच आहे. तर अशा अनैसर्गिक कामं करू नका येणाऱ्या तारुण्यांनी बी. तर त्याच्यावर मी तुम्हाला एकच उपाय सांगतो आवळ्याचा, आणि आवळ्याची तेल बनवायची विधी तुम्हाला मी सांगतो, ऐकून घ्या. जर आवळ्याचं तेल बनायचं असलं तर 1 किलो त्याचा रस काढायचा आणि त्याच्यामध्ये शुद्ध अर्धा लिटर आपलं खोबरेल तेल घ्यायचं आणि त्याच्यात 100 मिली सरसोचं तेल, आणि मंद आचेवर तुम्ही हा आवळा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा, सुकलेले आवळ्याचे तुकडे. आणि मंद आचेवर जोपर्यंत त्याला फेस येत नाही, आणि फेस आल्यावर फेस बंद होत नाही आणि त्यातलं पाणी उडलं गेलं समजून चालायचं फेस गेल्यावर, आणि तुमचं हे तेल आवळ्याचं तयार झालेलं आहे. मग तुम्ही म्हणसान मार्केटपेक्षा आम्हाला महाग पडलं, तर तुम्ही मार्केटचं तेल घेऊ शकता आवळ्याचं, नाहीतर हे घरी बनवू शकता. 1 नंबर तेल बनेल. तुमचे काळे केस बनणार आहेत, त्याच्यासोबत तुम्ही पोट सफा ठेवणे आवश्यक आहे. आणि आवळ्याचं तेल तर चालू द्या, आणि एक आवळा दैनंदिन जीवनात एक तरी काहीतरी चोखंड 4 आणि 25% आवळा तुम्ही दररोज सेवनामध्ये असू द्या, आणि 80 खाल्ला तर बस त्याचे रिझल्टच तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. आता मी समाप्ती घेतो. खूप मोठा आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवला मी, कारण की कमेंटच अशा आल्या की दादा फोनवर तुम्ही एकदा तरी आवळ्याविषयी सांगा, आमचं जीवन बदललं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो मी आवळ्याची आज माहिती सांगितली. काही चुकलं असेल तर काय आता माफी मागतो, पण मला नाही वाटत माझं काही चुकलं, आणि चुकलं असेल तर चुकू द्या. आणि जर याच्या व्यतिरिक्तही कोणाला काही माहिती लागत असेल तर तुम्ही माहिती घेऊ शकता. मला फक्त कमेंटवर करा. व्हॉट्सअपवर कुठली माहिती मागू नका मित्रांनो, कारण की मी व्हॉट्सअप कोणाचं बघू. दररोजचे 300-400 मॅसेज येतात, पाहिणं होत नाहीत, आणि कमेंट आलं तर काही वांधा नाही. हे आहे मला शेत, हे सागवान, हे माझं बोरवेल, आणि हा जंगली जो आहे ना, हा जंगली आपला जंगली पोपया, हा माझ्या शेतातला जंगली पोपया पाहू शकता तुम्ही. हे बोरवेल. यंदा निसर्गानं असं केलं की शेतकऱ्याला काहीच उरून नाही राहिलं, आणि तुम्हाला इकडली शेवगा शेती दाखवतो. तुम्हाला बरबाद झालेली आहे आपली हे शेवगा शेती. पाण्यामुळे असं नुकसान झालं की 150 रुपये किलो शेंग झाली ना, आपल्याला एकही फुल टिकलेलं नाही आहे. असू द्या, जे तकदीरात असते आपल्या त्या मिळते. पण आजचा खरोखर व्हिडिओ कसा वाटला, संपूर्ण माहिती मी कशी दिली मित्रांनो, हे सर्वची सर्व माहिती माझी योग्य आहे अयोग्य आहे कमेंट करा. आपल्याला काही कमेंटवर कोणी बोललं तर आपल्याला काही फरक पडत नाही आहे, कारण की मी बुद्धिहीनाच्या नांदी लागत नसतो. मला जर 10 चुका करणारा माणूस चालेल, पण बुद्धिहीनासारखा बोलणारा माणूस चालत नाही आहे. आणि मी त्याची चूक, आणि माझीही चूक होते, चुका प्रत्येकाचीच होत असतात, कारण की आयुर्वेदामध्ये कोणी म्हणू शकत नाही की मी शायना. हर एक प्रकारच्या आयुर्वेदामध्ये वैद्य बसलेले आहेत, मोठे मोठे डॉक्टर तज्ज्ञ बसलेले आहेत. पण ज्यांच्याकडे जे माहिती लपलेली आहे ते उघड करा. नशीन उघड करायची तर फोन कॉलवर सांगायचं पर्सनलमध्ये. ठीक आहे मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र.